पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संगतीचा चंद्राबाबू यांच्यावरही परिणाम. धर्म अंधश्रद्धेची गांजायुक्त चिलीम मारून काही जण देश बिघडवत आहेत. संजय राऊत. आमदार जितेंद्र आव्हाडांनी शेअर केला ऑडिओ क्लिप. बदलापूर अत्याचार प्रकरणातील अक्षय शिंदेची हत्या झाली. महिला सक्षमीकरण सोहळा. पहाटे लवकर उठणे निसर्गाचा नियम. स्वामी शांतिगिरी महाराज यांचा उपदेश आज सांगता. सेंट झेवियर्स मध्ये विज्ञान प्रदर्शन. यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून बक्षीस प्रदान. आविष्कार स्पर्धेमध्ये साकारले रसायनशास्त्राचे विविध प्रकल्प. मुक्ताईनगर येथील खडसे महाविद्यालयाचा उपक्रम. विद्यार्थ्यांचा सहभाग. विज्ञानाचा उपयोग समाजा कल्याणासाठी हवा. त्रिमूर्ती कॉलेजमधील व्याख्यानमालेत डॉक्टर अमरनाथ जगदाळे यांचे मत. इथेनॉल बाबत केंद्र शासनाने योग्य धोरण घेणे गरजेचे. विवेक कोल्हे. आमदार काळे यांनी कोपरगावकरांची दिशाभूल केल्याची टीका. पथनाट्यातून स्वच्छता आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर. कौटुंबिक न्यायालय व कुटुंबिक न्यायालय वकील संघाच्या संयुक्त विद्यमानाने स्वच्छता अभियान. मोहटा गडावर पायी जाणाऱ्यांसाठी पायऱ्यांचे काम पूर्ण. कोंडी टाळणार मोहटा देवस्थान. 3 ऑक्टोबर पासून यात्रा उत्सव जय्यत तयारी सुरू. बेशिस्त वाहन चालक आणि मुखदर्शक पोलीस. झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे वाहन उभी राहतात. चुकीच्या दिशेने दामटली ही जातात वाहने. सर्वांबरोबर किंबहुना अधिक दर देणार. टाकळीच्या भीमा कारखान्यावर वार्षिक सर्वसाधारण सभा जाहीर. विद्यापीठातील बाळासाहेब ठाकरे अध्यासन सुरू करण्याची मागणी. सिनेट सदस्य पवार युवा सैनिकांची निदर्शने. राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता येणार. यलमार मंगेवाडीत आमदार शहाजी पाटील यांनी सत्कारावेळी व्यक्त केला विश्वास. सावंतांना विधान परिषदेवर घेण्याच्या मागणीसाठी लिहिले रक्ताने पत्र. माढ्यासह जिल्ह्यात शिवसेना बळकट करण्यासाठी प्रयत्न केल्याने मागणी. वडदे गाव जवळ पाठलाग करून अवैध दारू पकडली. दारूची 15,50,000 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या हाती. अक्कलकोटच्या दक्षिण भागांमध्ये पाणी टंचाई. पिण्याच्या पाण्यासाठी करावी लागते भटकंती. पाचशे मुलांनी अनुभवले चित्रपटातील बालविश्व. जागतिक पर्यटन दिनानिमित्त चिंचणीत बालचित्रपट महोत्सवाचे आयोजन. तालुका क्रीडा संकुल समितीची सभा. बार्शी टाकळी क्रीडा संकुलाला वसंतराव नाईकांचे नाव देणार. आमदार हरीश पिंपळे यांची माहिती. मनपा प्रशासनाच्या वतीने शहरामध्ये जोहाणीह राबवली स्वच्छता मोहीम. मनपा क्षेत्रातील 4ही झोनमध्ये स्वच्छता ही सेवा पंधरवडा अंतर्गत उपक्रम. ज्योती सावित्री ब्रिगेड तर्फे सामाजिक दायित्व निभावण्यासाठी पुढाकार. महिला सक्षमीकरण अंतर्गत लहान उंबरतीत मेळावा. महिलांची उपस्थिती. जिल्हास्तर बैठकीत प्रहार संघटनेत शिक्षकांचा प्रवेश. संघटनेची पुढील दिशा नियोजनासंदर्भात केली चर्चा. सोयाबीनची खरेदी पारदर्शक करा. श्रमिक शेतकरी संघटनेची मागणी. पदाधिकाऱ्यांना सोमवारी देणार निवेदन. चोहट्टा बाजार येथे अपघात. रस्ता दुभाजकावर धडकली कार. रस्त्यात रेडियम सूचना फलक नसल्यामुळे वारंवार घडतात अपघात. आपल्या मुलांना स्वतःचे निर्णय घेऊ द्या. त्यांच्याशी संवाद साधा. आनंद प्रकाश चौकशे यांचे आव्हान. मुलांनी गप्प न बसता अन्यायाला वाचा फोडावी. हेल्पलाईनवर संपर्क साधा. सक्षम विद्यार्थी सुरक्षा व सुरक्षात्मक कायदेविषयक कार्यशाळा.
प्रत्येक आमदाराला 80 लाखांचा विकास निधी तर 4 विधानसभा मतदारसंघातील आमदारांना निधी मंजूर. माहिती अधिकारावर मार्गदर्शन, महापालिकेत माहिती अधिकार दिन साजरा. दहा दिवसांपासून घरगुती नळाला कमी जास्त विजेमुळे पाणी येईना. ऐन पावसाळ्यात दिवसावासियांना करावे लागते पाण्यासाठी भटकंती. स्वराज्यासाठी जाती धर्माच्या चक्रव्यूहात बाहेर पडा, महाराष्ट्र बचाव संविधान बचाव अभियान अंतर्गत श्याम मानव यांचे प्रतिपादन. जुन्या शहरात तगडा पोलीस बंदोबस्त, अचलपूरच्या टीएमसी यार्डवर आमदार नितेश राणे यांची आज सभा. शहरात 492 मंडळात होणार दुर्गादेवी स्थापना. गतवर्षी जिल्ह्यांमध्ये होती 1957 दुर्गोत्सव मंडळे, तयारीला वेग. विभागीय जिल्हा क्रीडा संकुल असूनही क्रीडा स्पर्धांचे आयोजन व इतर मैदानावर सुविधांअभावी अनेक खेळाडू जखमी. कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल. अहिल्यादेवी मधून 973 विहिरी पण 40 कोटी अनुदान प्रलंबित. 7 महिन्यांपासून माळशिरस मधील शेतकऱ्यांचा संताप. देशाला दिशा देण्याचे काम करत रयत शिक्षण संस्थेने करावे. 2 महिन्यात आपले सरकार येणार असल्याचे शरद पवार यांचे प्रतिपादन. भावाला मारहाण केल्याने तरुणाचा खून करून मृतदेह खदानीत फेकला. पुण्यातील घटना, 5 जणांना पोलिसांकडून अटक. पिण्याच्या पाण्यातून 273 जणांना उलट्या, जुलाब. 6 जण गंभीर जखमी. नांदेड जिल्ह्यातील नेरली गावात आरोग्य पथक दाखल. विधानसभेसाठी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यामध्ये मतदानाची शक्यता. केंद्रीय निवडणूक आयोगाचे संकेत. राज्यात 9,59,00,000 मतदार. विधानसभेसाठी माहितीची साखर पेरणी. लोकसभेनंतर 100 दिवसात 5,106 GR काढणार. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नवा वाद. शिवसेना नेते आनंद दिघेंना हॉस्पिटलमध्ये मारले होते, त्यांचा घातपात. संजय राऊत यांची टीका. संजय शिरसाट यांची टीका. 2017 ते 2019 दरम्यान घटना मात्र आता आली उघडकीस. पुण्यातील बँकेच्या 49 ATM सेंटरच्या विद्युत पुरवठा बंद करून 1.25 कोटी लांबवले.